सांग बघतो मला नाही घेतलं आलं काय नाही पाहिजे पुणे विद्यापीठ जिजामाता उच्च शास्त्र व कला महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना निमित्त आम्ही कॅम्प नंतर श्री फुलारी सरांनी आम्हाला शून्य कचरा व्यवस्थापन याबद्दल मार्गदर्शन केले होते। तर आमच्या सर्व टीमने ठरवले की कॅम्प नंतर 10 दिवसात आपल्या घरात जो काही कचरा असेल तो आपण एक प्लॅस्टिकच्या बॉटलमध्ये जमा करून ठेवायचा आणि त्याचं विल्हेवाट कशी लावायची ते त्यांनी खूप चांगल्या प्रकारे आम्हाला मार्गदर्शन केले होते। तर आम्ही सगळ्यांनी कॅम्प नंतर घरी आपला हा उपक्रम चालू केला। तर 10 दिवसानंतर सर्व मुलांनी इथं बॉटल्स जमा केले आहेत सरांनी सांगितल्याप्रमाणे आणि आपण सगळ्यांनीच हा प्रयोग घरी पण करावा। प्लॅस्टिकच्या बॉटलमध्ये आपल्या घरात काय तो कचरा आहे, प्लॅस्टिकचे रॅपर्स पिशव्या वगैरे जे आपल्याला लागत नाही त्या आपल्या कामाच्या नाही आहेत त्या आपण अशा बॉटलमध्ये एकत्र करून आपण ते कचऱ्याची विल्हेवाट लावू शकतो। हा आपल्या एक समाजाचा खूप चांगला उपक्रम होईल। तर आपण सगळ्यांनी जसं जसं शक्य होईल तसं तसं आपण आपल्या घरातल्या कचऱ्याची विल्हेवाट लावावी आणि निसर्गाला पर्यावरणाला सुंदर करावे। धन्यवाद। शून्य कचरा व्यवस्थापन अंतर्गत आपण प्लास्टिक निर्मूलन या बाबतीत राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरामध्ये जिजामाता शास्त्र व कला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं होतं। त्यांना एक टास्क दिला होता की आपल्या घरातला जो प्लॅस्टिक कचरा आहे मग तो साबणीचा रॅपर असेल बाकीच्या बिस्किट पुड्याचं रॅपर असेल किंवा कोणत्याही पद्धतीनं जे प्लॅस्टिक आपल्या घरामध्ये येतं सिंगल यूज प्लॅस्टिक खरं तर यूज अँड थ्रो ऐवजी यूज रियूज ही संकल्पना येण्याची गरज आहे। आपल्या घरात जो प्लॅस्टिक कचरा येतो तो घरातून रस्त्यावरती जातो आणि रस्त्यावरती गावामध्ये स्प्रेड होतो किंवा तो डिस्कम्पोज होत नाही। प्लॅस्टिक सडण्यासाठी किंवा कुजण्यासाठी हजारो वर्षाचा कालावधी जातो तरीसुद्धा त्याचं व्यवस्थापन केलं जात नाही आणि त्याचा पर्यावरणाला खूप मोठा तोटा होतो त्यापासून। म्हणून आपण मुलांना एक टास्क दिला होता की आपल्या घरातलं प्लॅस्टिक एक छोटी रिकामी बाटली असेल एखादी बरणी असेल किंवा जे साधन असेल त्याच्यामध्ये 8-10 दिवसातला आपला जो कचरा प्लॅस्टिकचा निर्माण होतो तो त्यामध्ये टाकायचा, तो एकत्र जमा करायचा आणि त्याची अन्य विल्हेवाट लावायची। आपल्या शास्त्रोक्त पद्धतीने त्याची आपण विल्हेवाट लावणार आहोत। हा टास्क आपण त्याला दिला होता आणि या मुलांनी अतिशय 8 दिवसामध्ये चांगला प्रतिसाद दिला आणि आपल्याला आज दिसतंय आज या ठिकाणी चांगल्या प्रकारचा प्लॅस्टिकचा कचरा या ठिकाणी जमा झालेला आहे। हा सर्व कचरा आज एकत्र आल्यानंतर आपल्याला इतका दिसतोय तर प्रत्येक घरातून हा कचरा जर मोठ्या प्रमाणावरती गावामध्ये पसरला तर त्याची पर्यावरणाला हानी होते, जनावराला सुद्धा त्याच्यापासून इजा होते आणि आपल्याला हा कचरा निर्मूलन प्लॅस्टिक कचरा निर्मूलन खूप मोठी समस्या ग्रामपंचायत पुढे किंवा व्यवस्थापनापुढे असते। म्हणून आपल्या विद्यार्थ्याच्या मार्फत NSSच्या मार्फत आम्ही सर्वांना आवाहन करू इच्छितो हा मुलांनी जो टास्क घेतला तो प्रत्येकाने अंमलात आणला पाहिजे। प्रत्येकाने आपल्या घरातला प्लॅस्टिकचा कचरा आपल्या घराच्या बाहेर जाणार नाही, तो एकत्र गोळा करावा, तो वेगळ्या पद्धतीनं त्याचा रियूज करावा किंवा त्याची अन्य विल्हेवाट लावावी आणि किंवा त्याचा आपण फक्त रस्त्यावरती किंवा इतर कचऱ्यामध्ये ते जाणार नाही याची विल्हेवाट आपण दक्षता जर घेतली तर मला वाटतं बऱ्याच प्रमाणात आपण प्लॅस्टिक कचरा निर्मूलन करू शकतो। धन्यवाद।